मी काय म्हणते, जर तुम्ही पनवेलला येणार असाल ना, तर ही रील आत्ताच सेव्ह करून ठेवा. कारण की पनवेल मधलं 800 वर्ष जुनं मंदिर, ते पण शिवाचं, ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. हे आहे पनवेल तालुक्यातील गुळसुंदेचे प्राचीन सिद्धेश्वराचे देवस्थान, जे आहे गर्दीपासून एकदम दूर. पण ज्यांनी एकदा भेट दिली ना, ते पुन्हा पुन्हा येतात. इथे प्री वेडिंग किंवा फोटोशूट करण्याची सक्त मनाई आहे. हे गाव निसर्गाच्या सानिध्यात असून पाताळगंगा नदीच्या पश्चिमे तीरावर वसलेलं आहे आणि याच नदीच्या तीरावरती पेशव्यांचे सुभेदार रामाजी महादेव यांनी श्री सिद्धेश्वराचे मंदिर उभारले. मंदिरासमोरच पाताळगंगा नदी किनारी आपल्याला दीपमाळ नजरेस पडते. जिथे संत सिद्धेश्वरांनी ध्यान केलं आणि भक्तीचं व्रत उभं केलं, तेच मंदिर फार प्राचीन असून 800 वर्षापूर्वीचे आणि त्याचे बांधकाम दगडी स्वरूपाचे आहे. या मंदिरात शिवलिंगासह पार्वती देवी आणि विविध देवदेवतांच्या मूर्ती आहेत. 800 वर्ष झाली असतील, पण इथला शांत प्रकाश अजूनही तसाच आहे, निर्मळ, पवित्र आणि चिरंतन. गाभाऱ्याबाहेर गणपती, विष्णू देवता, नंदी भगवान आणि हनुमानांची मूर्ती नजरेस पडते. या मंदिराच्या परिसरात गोपाळकृष्ण, श्रीराम, सीता माता, लक्ष्मण, भैरवनाथ, वज्रेश्वरी देवी यांचीही मंदिरं आहेत. त्यामुळे या धार्मिक स्थळाला भेट देण्यानंतर बहुतांश देवी देवतांचे दर्शन होते. मंदिराबद्दल काही गोष्टी मी जाणवल्या, त्या मी तुम्हाला सांगतो. दगड आहेत, पण ते दगड नाहीत, तो इतिहास आहे, जो श्रद्धेचा खरा साक्षीदार आहे. मनात जेव्हा वादळ सुरू असतं, येथेच पाय ठेवता अंतर्मन शांत होऊन जातं. हे केवळ मंदिर नाही, ही एक अनुभूती आहे, आपल्या आत्म्याशी होणारी एक भेट. मग कधी येत आहे पनवेल मधल्या गुळसुंदे गावातील सिद्धेश्वराच्या मंदिरात?